नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 11 जानेवारी, वार गुरुवार, आणि या दिवशी आलेले आहेत मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या. तर पहा, हा जो गुरुवार आहे तर हा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा म्हणजेच 5वा गुरुवार आहे. त्याचबरोबर या दिवशी अमावस्या आहे. तर गुरुवार हा भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असतो. मार्गशीर्ष महिन्यामधला गुरुवार आहे, यामुळे या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो. म्हणजेच हा दिवस माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित असतो. आणि अमावस्या आहे तर अमावस्येच्या दिवशी सुद्धा आपण माता लक्ष्मीची, भगवान श्री हरी विष्णूंची, त्याचबरोबर आपल्या पितरांची सेवा करत असतो. अतिशय असे शुभ 3 योग जे आहेत तर ते एकत्र जुळून आलेले आहेत. यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर ही अमावस्या या 2024 वर्षातील पहिलीच अमावस्या आहे. यामुळे आपल्याला वर्षभर आपल्या आयुष्यातील सगळ्या अडीअडचणी दूर करण्यासाठी, आपली इच्छापूर्तीसाठी, आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होण्यासाठी आपल्याला पिंपळाच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. कोणती वस्तू अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि नेहमीच असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये असे काही झाड आहेत, त्या झाडांना देवतांचा वास आहे असं म्हटलं जातं. जसे की उंबराचं झाड, पिंपळाचं झाड, वडाचं झाड, तुळशीचं झाड, शमीचं झाड, त्याचबरोबर केळीचं झाड देखील. या झाडांना देवतांचं एक प्रतीक मानलं जातं आणि म्हणून जेव्हा विशेष तिथी असते तेव्हा त्या तिथीनुसार त्या झाडांची पूजा केली जाते. गुरुवारी आपण केळीच्या झाडाची पूजा करतो, कारण केळीच्या झाडामध्ये भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात असं म्हटलं जातं. म्हणून तुम्हाला गुरुवार आहे तर या दिवशी आवर्जून केळीच्या झाडाखाली एक तिळाचा तेलाचा दिवा तुम्ही आवर्जून लावा. त्याचबरोबर बघा, पिंपळाच्या झाडाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आणि या झाडाला सुद्धा एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे. जर आपल्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे, प्रयत्न करूनही ती इच्छा आपली पूर्ण होत नसेल तर आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे, कारण आपल्या प्रयत्नांना आपल्या नशिबाची साथ मिळावी आणि आपली प्रत्येक इच्छा ही पूर्ण व्हावी. त्याचबरोबर आपल्या घराची प्रगती होत नसेल, घरात भांडणं होत असेल, कटकट असेल, मतभेद असेल, पैसा टिकत नसेल, घरामध्ये आजारपण वाढलेलं आहेत, मुलांची प्रगती होत नाही, मुलं हट्टीपणा करतात, चिडचिडेपणा करतात, मुलांचा अभ्यासात मन लागत नाही, किंवा आपल्या घरातला जो कर्ता पुरुष आहे आपला पती असेल तर त्याची प्रगती होत नसेल तर हा उपाय तुम्हाला नक्कीच करायचा आहे. तर बघा, उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे, अंघोळ करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत. कोणत्या टाकायच्या ते तुम्हाला सकाळी एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे, तुम्ही बघू शकतात. अंघोळ करायचं आहे, आपले शरीर शुद्धीकरण करायचं आहे, कारण अमावस्या हा दिवस नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. यामुळे आपलं शरीर शुद्धीकरण करणं हे खूप महत्त्वाचं आहे. अंघोळ करायची, यानंतर सकाळी आपल्या घरातली देवांची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला हा उपाय सायंकाळी प्रदोषकाळी करायचा आहे. बघा, सायंकाळी असं म्हणतात की या झाडामध्ये भगवान श्री हरी विष्णू वास करतात, माता लक्ष्मी वास करतात, यासोबत अनेक देवता या झाडामध्ये वास करतात. सायंकाळी आपल्याला एक शुद्ध तांब्याचा कलश भरून घ्यायचा, पिण्याचं पाणी घ्यायचं, 1 चमचा दूध टाकायचं, चिमूटभर काळे तीळ टाकायचे, थोडंसं गंगाजल असेल तर ते टाका, नसेल तर नका टाकू. यानंतर हे पाणी घ्यायचं. त्याचबरोबर एक खोबऱ्याची वाटी घ्यायची, अख्खं जे खोबरं असतं सुकलेलं त्याची एक वाटी घ्यायची, त्याच्यामध्ये थोडासा रवा भरायचा, थोडीशी साखर टाकायची, पूर्ण खोबऱ्याची वाटी भरून घ्यायची. या 2 वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहे. त्याचबरोबर एक मातीची पंती घ्यायची, त्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं. मोहरीचं तेल नसेल तर जे आहे ते घाला. त्यामुळे चिमूटभर काळी मोहरी किंवा पिवळी मोहरी टाकायची. हा दिवा घ्यायचा. या वस्तू घेऊन तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे. गेल्यानंतर सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करायचा. केल्यानंतर तुम्हाला जे पाणी जे आहे तर ते त्याच्या खोडाला अर्पण करायचं आहे. गोल चक्कर मारत हे पाणी जे आहे ते अर्पण करायचं. यानंतर जी खोबऱ्याची वाटी आपण घेऊन गेलेलो आहोत तर त्या झाडाखाली तुम्हाला थोडासा खड्डा घ्यायचा. ती वाटी तिथे तुम्हाला ठेवायची आहे, पूर्ण बुजवायची नाही.
थोडासा नॉर्मल बुजवायचा आहे खालचा भाग जो आहे तो, जेणेकरून तिथं मुंग्या, पक्षी, कीटक येतील, त्यांना त्यातलं धान्य खाता येईल, ती खोबऱ्याची वाटी खाता येईल, अशा पद्धतीने तिथे आपल्याला थोडीशी पुरायची आहे, जेणेकरून इकडे तिकडे कुठे पडणार नाही किंवा सांडणार नाही, यासाठी थोडासा खड्डा घेऊन आपल्याला पुरून ठेवायचे आहे। अशा पद्धतीने करायचं आहे। परंतु हे सगळं काही करत असताना चुकूनही पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा नाही, हात लावायचा नाही, पानं तोडायचे नाही, कारण अमावस्येच्या दिवशी तुळशीची पानं तोडली जात नाही, पिंपळाच्या झाडाची पानं तोडली जात नाही आणि सायंकाळी तर कधीच झाडांना स्पर्श करू नये असं म्हणतात। यामुळे पानं वगैरे तोडायची नाही, स्पर्शही करायचा नाही, जे आहे ते आपल्याला सगळं काही लांबून करायचं आहे। 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा, मांडी घालून बसायची। यानंतरनं दोन्ही हात तोडायचे, भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण करायचं, माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आणि तुमच्या मनातील इच्छा ही तुम्हाला व्यक्त करायची आहे। जी पण तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून इच्छा आहे तो तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करताय, परंतु ती तुमची पूर्ण होत नाही। त्याचबरोबर घरामध्ये अडचणी आहेत, घराची प्रगती होत नाही, मुलांची होत नाही, पतीची होत नाही, तशी तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला घरी यायचं आहे। करून पहा, खूप प्रभावी उपाय आहे हा। जेव्हा तुम्ही जे खोबऱ्याची वाटी तिथे ठेवलेली आहेत, तिथे येणारे पक्षी, कीटक, मुंग्या येऊन ते धान्य खाऊ लागतात, त्या वस्तू खाऊ लागतात, तशा आपल्या आयुष्यातल्या अडचणी कमी होत जातात। यामुळे आपल्याला तिथं ते ठेवायचं आहे आणि अमावस्येला तीळ घालून जर पाणी अर्पण केलं तर साक्षात भगवान श्री हरी विष्णू आपल्यावरती प्रसन्न होतात। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिंपळाच्या झाडामध्ये अमावस्येला आपले पितृ जे आहेत ना ते निवास करत असतात आणि ज्या घरामध्ये पितृदोष असेल तर यासारख्या अडचणी या येत असतात आणि ज्या घरामध्ये पितृचा आशीर्वाद असतो त्या घरामध्ये कधीही कसली कमतरता भासत नाही। यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे। माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये तुम्ही प्रवेश करा, स्थिर राहा, आलेल्या लक्ष्मीमध्ये वाढ होऊ दे, लक्ष्मी कमी होऊ नका देऊ, अशी प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला घरी यायचं आहे। सुतक असेल तर हा उपाय तुम्ही अजिबात करू नका। मासिक धर्म असेल तर घरामधले पुरुष, स्त्रिया किंवा मुलंसुद्धा हा उपाय करू शकतात। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।